सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत आज रात्रीच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही दिल्लीला जाणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत रात्री बैठक होणार असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज रात्रीच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडींकडे आज लक्ष असणार आहे। दिल्लीमध्ये अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण या संदर्भातला निर्णय आज रात्रीच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील दिल्लीला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात विविध चर्चा सुरू असतानाच आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहेत। अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे। श्रीकांत, अगदी बरोबर आहे। भाजपचे नेते आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी तीनही नेते सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही नेते दिल्लीला रवाना झालेत अशा प्रकारची माहिती आहे। काही मिनिटांपूर्वी सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीस विमानतळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये हा कार्यक्रम पार पडतो आणि या कार्यक्रमाच्या नंतर जी सगळ्यात महत्त्वाची मुवमेंट महाराष्ट्रामध्ये सध्या घडते, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार याबाबत आता दिल्लीमध्ये बैठक होईल असं कळतंय। भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अमित शहांचा विशेषत्वाने समावेश असेल। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये या तीन नेत्यांच्या सोबत त्यांची एक महत्त्वाची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, राज्यातल्या सत्तेचं सूत्र कसे असेल, महायुतीचं नवं सरकार कशा प्रकारे स्थापन होईल या सगळ्या संदर्भामध्ये सांगोपांग चर्चा केली जाईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे आजच्या रात्रीतून राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार का आणि राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आज दिल्लीतल्या बैठकीच्या नंतर होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण 27 आणि 28 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन होऊ शकतं। त्यानुसार विधिमंडळाकडून सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्याची तयारी सुद्धा विधिमंडळामध्ये सुरू झाली। त्यामुळे उद्याच्या दिवसात नेमक्या काय घडामोडी होत आहेत, मुख्यमंत्र्यांचं नाव घोषित होते का आणि त्यांचा शपथविधी कधी होतोय, या सगळ्या गोष्टींवरती आजच्या बैठकीमधून उत्तर मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच ओम, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। थेट दिल्लीला जाऊयात। दिल्लीहून आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, दिल्लीमध्ये आता घडामोडींना वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे। अमित शहांसोबत आज महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीमध्ये महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार का यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं का उर्वशी? साधारण 9च्या आसपास आपण बघितलं तर अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे, जिथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही तिथे उपस्थित राहणार आहेत। आज जे शिक्कामोर्तब होणार आहे मुख्यमंत्री पद हे कोणाला दिलं जाणार त्याच्यावरती एक फायनल डिस्कशन होऊन उद्या मुख्यमंत्री पदाचा जो आहे ते अनाउन्समेंट होणार आहे हे कळून येते सूत्रांकडून। एक अजून मोठी गोष्ट म्हणजे हे की जे सूत्रांकडून कळून येते ते म्हणजे की महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू होणार नाही, म्हणजेच भाजपकडून हा मुख्यमंत्री असणार हेही समजून येतं आहे। आणि त्याच्यासाठी जे बाकीचे दोन मित्र नेते आहेत किंवा मित्र पक्ष आहेत त्यांना कसं समजून घेणार ते आज अमित शहा यांच्या निवासस्थानी ही एक स्ट्रॅटेजी प्लॅन केली जाणार किंवा हे होणार आहे। त्यात मग ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये जी एक कॉम्पिटिशन आणि टग ऑफ वॉर दिसून येतोय ते आता कुठेच राहणार नाही हेही समजून येत आहे। बरोबरच बिहार पॅटर्न नसणार आणि आज जसे देवेंद्र फडणवीस इथे लँड होतील नवी दिल्लीमध्ये तसेच ते पहिले ओम बिर्ला यांच्या एका पर्सनल कार्यक्रमामध्ये जाणार आणि त्याच्यानंतर अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे, जिथे मुख्यमंत्री कोण असणार हे डिसाईड होणार। निश्चितच, त्यामुळं उर्वशी आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, अमित शहांसोबतच्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याचे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।